एक वेळ अशी असते की जेव्हा एखादं विमान जमिनीपासून 1000 फुटावर उंच जातं आणि आपण फक्त सीट बेल्ट लावून त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. पण जर त्या कॉकपिटमध्ये असलेला पायलट मानसिकदृष्ट्या खचलेला असेल, नैराश्याच्या गर्तेत असेल तर अपनी सवारी कितनी થઈ ગઈ? बारा जून 2025 अहमदाबादजवळ एक प्रवासी विमान कोसळलं. अनेक जीव मृत्युमुखी पडले. या विमानात होते कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंतर, अनुभवी, शिस्तबद्ध आणि जबाबदार पायलट. पण मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, पायलट सुइसाईड थिअरी. त्या पायलटने आत्महत्या केली आणि म्हणून ते विमान पडलं. खरंच काही अशी शक्यता असते का? एक पायलट स्वतःचं आणि इतरांचं जीवन संपवायचा निर्णय कसा काय घेतो? ही दुर्घटना दुर्दैवीच नव्हे तर संशयास्पद ठरली आहे. कारण विमानाचा इंजिन फ्युएल स्विच ऑफ नंतर बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे काही पाश्चिमात्य मीडिया आणि मानसशास्त्रज्ञांनी लगेच निष्कर्ष काढला की ते पायलटने केलेल्या आत्महत्येमुळेच हे झालं. Hello, this is Dr. Grande. Today I will offer an update on the case of Air India Flight 171. One of the pilots decided he wanted to kill everybody on board the aircraft. He moved the fuel control switches at a critical time, one which almost guaranteed that the result would be a catastrophe. पण इतक्या लवकर इतक्या थोड्या माहितीवरनं एखाद्या माणसावर आरोप करणं, तेही मृत व्यक्तीवर, हे योग्य आहे का? म्हणूनच एक मानसिक विषयातील व्यावसायिक म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. कारण पायलटच्या आत्महत्याची थिअरी या गंभीर विषयावर कोणतीही घाईघाईनं इतकं अपुऱ्या माहितीवर आधारित निष्कर्ष काढणं चुकीचं आहे आणि त्यामागचं सत्य शोधणं हेही काही फार सोपी गोष्ट नाही आहे. गुंतागुंतीची आणि सखोल समजूत मागणारी प्रक्रिया आहे. म्हणूनच भावनांच्या आहारी न जाता आपण या विषयाकडे तर्कशुद्ध आणि समजूतदार दृष्टीनं बघायला हवं आहे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. हे फक्त विमान अपघाताचं विश्लेषण नाही, हे आहे माणसाच्या मनाचं आणि आपल्या सिस्टीमच्या अपयशाचं कथन. वास्तविक पायलटची आत्महत्या हे एव्हिएशनमधलं फारच गुंतागुंतीचं आणि गंभीर प्रकरण आहे. संपूर्ण जगात पायलटच्या आत्महत्येमुळे विमानांचे अपघात घडलेले आहेत, पण मी आत्ता फक्त 2 प्रकरणांबद्दल बोलणार आहे. पहिली घटना म्हणजे जर्मन विंग्ज या एव्हिएशन कंपनीचं विमान. तारीख होती 24 मार्च 2015. फ्रान्समधील आल्प्सच्या पर्वतरांगेमध्ये एक 150 पॅसेंजर असलेलं विमान कोसळलं आणि सर्व प्रवासी आणि ते पायलट मृत्युमुखी पडले. ते विमान चालवत होते 2, एक पायलट आणि दुसरा को पायलट. त्या को पायलटचं नाव होतं अँद्रियास लुबेट्स. त्याचं वय होतं 27. मेन जो पायलट होता त्यांनी वॉशरूमला जाताना कॉकपिट सोडलं आणि अँद्रियासनी, जो को पायलट होता, त्याने कॉकपिटचं दार आतनं बंद करून घेतलं आणि 8 मिनिटात संपूर्ण विमान जमिनीवर आदळवलं. पण का? नंतर असं माहिती लक्षात आली की अँद्रियासला जबरदस्त नैराश्य, डिप्रेशन ज्याला म्हणतात, त्याचा आजार होता आणि गेले काही दिवस त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. त्याचे जे डॉक्टर होते त्यांनी त्याला विमान चालवण्यासाठी अनफिट असं मत दिलं होतं. तरी पण त्या डॉक्टरांचे जे काही कागदपत्र होते, जे सल्ले होते, ते त्यांनी विमान कंपनीपासून लपवून ठेवले होते. त्याच्या डोक्यात अपयशाची भीती होती, करिअर संपण्याची भीती होती आणि या आतल्या अंधाराशी तो एकटा झगडत होता आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. या आत्महत्येमुळे झालेल्या विमान अपघातानंतर युरोपातल्या एअरलाइन्सनी काही नियम बदललेले आहेत. त्या बदललेल्या नियमानुसार 2 वैमानिक एकत्र कॉकपिटमध्ये सतत असतील असा नियम केला आहे आणि वैमानिक जे असतात त्यांच्या मानसिक आरोग्याची जी तपासणी असते ते आधी रेग्युलर, आधी स्ट्रिक्ट केलेली आहे. आणि हे जे वैमानिक असतील त्यांना जर दुसऱ्या वैमानिकामध्ये काही मानसिक किंवा वागण्यामध्ये काही जर त्यांना अयोग्य काहीतरी वेगळंच वाटलं तर त्यांनी ताबडतोब त्यांच्या कंपनीला सांगायला पाहिजे, रिपोर्टिंग करायला पाहिजे आणि यासाठी वातावरण बदलायचे प्रयत्न झालेले आहेत. तर
जर्मनीमध्ये ही एक घटना जी जवळजवळ 10 वर्षापूर्वी झाली, त्याच्यानंतर त्यांनी विमानातल्या व्यवस्थेमध्ये पायलटांसाठीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये बदल आणलेले आहेत. दुसरी घटना जी आहे ती त्याच्या आधी 1 वर्ष झाली होती, ती मलेशियन एअरलाईन्सची घटना. ही जी मलेशियन एअरलाईन्सचं जे विमान कोसळलं ती असं म्हणता येईल की जगातली सगळ्यात गूढ केस आहे. ती झाली 8 मार्च 2014ला. त्या विमानाचा पायलट होता कॅप्टन जहारी अहमद शाह. त्याचं वय होतं 53. ही घटना MH370 म्हणून सगळ्या जगभर माहिती आहे. आणि ती घटना फक्त विमान अपघात नाही तर ती एक ग्लोबल मिस्ट्री, एक विमान व्यवस्थेमधलं एक आश्चर्य असं गणलं जातं. असं झालं की त्या विमानाने, जे विमान ऑलरेडी फ्लाईटमध्ये होतं, त्यांनी अचानक त्या विमानाची ते जे जाण्याची जे ट्रॅक होता त्याची डायरेक्शन बदलली. ते रडारवरनं एकदम गायब झालं आणि आजपर्यंत त्या विमानाचा ठाव ठिकाणा निश्चित झालेला नाही आहे. नक्की काय झालं, कुठे गेलं, कसं ते विमान समुद्रात जर पडलं असेल तर कसं पडलं गेलं कुणालाही काही माहीत नाही आहे. पण त्या घटनेच्या बाबतीत, त्या विमान अपघाताच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. एक म्हणजे तो जो पायलट होता कॅप्टन जहारी, त्यांनी आपल्या घरी फ्लाईट सिम्युलेटर ज्याला म्हणतात, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिकली टी व्हीवर किंवा कॉम्प्युटरवर जो फ्लाईटची सिम्युलेशन प्रॅक्टिस करता येते, तशी फ्लाईट सिम्युलेटरवर प्रॅक्टिस केली होती की ज्यामध्ये त्यांनी फ्लाईट उलट दिशेने उडवली होती. दुसरं, त्या पायलटच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणी होत्या, त्याच्या वैवाहिक जीवनात काही समस्या होत्या आणि असं नंतर लक्षात आलं की त्याला एकाकीपणा वाटत होता. एक जो अंदाज आहे, हा आता अंदाजच आहे कारण नक्की काय झालं अजून कुणालाही कळलेलं नाही आहे. त्यांनी जे विमान चालवताना ज्या ठिकाणी ते विमान पाण्यात बुडलं ते जे केलं त्याला असं कंट्रोल डिचिंग म्हणतात. म्हणजे सावध आणि शांतपणे समुद्रात जाऊन विमान उतरवलं आणि ते बुडवलं. अर्थात याला पुरावे, आधार अजून समाधानकारक काहीही माहिती मिळालेली नाही आहे. पण हे जे प्रकरण आहे ते झाल्यानंतर पायलटची मानसिक स्थिती, कॉकपिटमधला ॲक्सेस आणि एकंदर माणसाची मानसिकता याच्यावर नवी चर्चा सुरू करणारी ठरली. आता आपण जो अहमदाबादचा अपघात झाला त्याच्यात काय घडलं, तर एअर इंडिया फ्लाईट 171नी टेक ऑफ केल्यानंतर ते 32 सेकंदात कोसळलं. हे ब्लॅक बॉक्स असते आहे, त्याच्या माहितीनुसार असं सांगितलं जातं आहे की दोन्ही इंजिनचे फ्युएल स्विचेस जे होते की ज्यांनी इंधन जे विमानातल्या त्या मशीनमध्ये जातं ते बंद झाले होते. आणि त्याच्यात ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डरवरनं असं कळलेलं आहे की एका पायलटनी दुसऱ्याला विचारलं की तू हे फ्युएलचे स्विच, इंधनाचे बटणं बंद का केली, तर त्यावर दुसऱ्याने असं उत्तर दिलं, मी नाही केली. आता हा जो दोघांचे जे काही 2 वाक्य फक्त जी त्या रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेली आहेत, या केवळ 2 वाक्यानंतर त्या संवादावरनं अनेक शक्यता व्यक्त केल्या गेल्या आहेत. पण त्या ज्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यात 2-3 गोष्टी अशा समजून घेतल्या पाहिजेत की नेमकी कुठल्या पायलटनी कुणाला विचारलं हे काहीच कळत नाही. म्हणजे जो सिनियर जो पायलट होता साबरेवाल का दुसरा, त्यांनी काहीच कळत नाही आहे. दुसरं, नेमकी कोणत्या पायलटनी स्विच बंद केला तेही कळत नाही आहे. जर दोघांपैकी कोणीही स्विच बंद केला नसेल, तो इंधनाचा फ्युएलचा जो स्विच, तर जी काही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असते, ऑटोमॅटिक सिस्टीम असते, त्याच्यातच काहीतरी गडबड झाली असेल का. काय असतं की जेव्हा पायलट्स विमानाचा ताबा घेतात आणि जेव्हा टेक ऑफ विमान रनवेवर पळायला लागतं त्याच्या आधी चेकलिस्ट असते की ज्या चेकलिस्टच्या त्या चेकलिस्टनुसार पायलट्सनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाहीत हे सगळं बघणं आवश्यक असतं. आणि तिची चेकलिस्ट ज्याला म्हणतात ती अत्यंत काटेकोरपणे अंमलात आणलेली असते. आणि या 2 पायलट्सनी विमान सुरू करायच्या आधी ती चेकलिस्ट त्या चेकलिस्टमधनं गेली असेल अशी अपेक्षा असते. समजा असं धरलं की त्या पायलट्सनीही स्विच बंद केलेले नाहीत आणि असंही लक्षात आलं नाही की इलेक्ट्रॉनिक्स त्या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आहे नाही आहेत. जर हे दोन्ही नसेल तर हा काही 2 पायलटमधल्या कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होता का. तर या अपघातात कॉकपिटचा जो व्हॉइस रेकॉर्डर, ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असतील का ते जे रेकॉर्ड केलेलं आहे तेच चुकीचं अर्धवट झालेलं आहे, हे काहीच कळायला मार्ग नाही आहे.
आणि ही जी 2 वाक्य जी त्या ब्लॅक बॉक्समध्ये आलेली आहेत, त्यातल्या गोंधळावरच सगळ्या लोकांनी भर दिलेला आहे. पण या फक्त 2 वाक्यांवरनं आणि परिस्थितीवरनं एका पायलटच्या मानसिक स्थितीचं विश्लेषण करणं म्हणजे अंधारात बाण सोडण्यासारखं आहे. थोडंसं ही सगळी घटना मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून जरा बघूया. म्हटल्याप्रमाणे मी स्वतः इंग्लंडमध्ये सायकॅट्रिस्ट आहे आणि म्हणूनच मला हे सांगायचं आहे. आणि हे सांगायचं केव्हा ठरवलं मी, जेव्हा माझ्या बघण्यात असे काही व्हिडिओज आले की जे अमेरिकेतले मानसशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी जेव्हा हे व्हिडिओज तयार केले की हे सगळं पायलटच्या आत्महत्येमुळे झालं, तेव्हा मला असं गरजेचं वाटलं की कुणीतरी मानसिकदृष्ट्या त्यांचे हे आरोप हे चॅलेंज करायला पाहिजे. आता मी हेही क्लिअर करतो की पायलटची आत्महत्या ही शक्यता असू शकते, पण ती सिद्ध करण्यासाठी स्पष्ट पुरावे लागतात आणि अर्धवट गोष्टींवर सोशल मीडियामध्ये येऊन हे असे आरोप करणं हे फार धोकादायक आहे. कारण आम्ही मानसशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे का नाही हे ज्यावेळेस ठरवतो, त्याच्या आधी बरेच काही गोष्टी शक्यता त्यांची पडताळणी करतो आणि मगच या व्यक्तीने आत्महत्या केली आहे असं आम्ही कन्क्लुजन करतो. कारण एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे हे इतरांना सांगणं ह्याचे फार गंभीर परिणाम असतात आणि विशेषतः या विमान अपघाताच्या घटनेमध्ये हे असं जाहीररित्या सांगणं हे योग्य नाही आहे. जेव्हा पाश्चिमात्य मीडियामधनं हे असे निष्कर्ष काढणं सुरू झालं, तेव्हा भारतामधल्या सोशल मीडिया आणि मेन मीडियानी याच्याबद्दलचे आरोप खोडणं आणि त्याच्याबद्दल दुसरे अल्टरनेटिव्ह त्याचे पॉसिबिलिटीज सांगणं हे सुरू केलेलं आहे. आपल्या पायलटच्या असोसिएशननेही त्याच्याबद्दल प्रखर मत व्यक्त केलेलं आहे. आता ह्याच्यात दुसरी बाजू जी आहे की हे जे असे पाश्चिमात्य मीडिया त्यांनी ज्याला म्हणतात नरेटिव्ह सुरू केलेलं आहे की त्या पायलटनी आत्महत्या केली त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंट झाला, त्यामागे काही कारण असेल का की ह्या पाश्चिमात्य जे कंपन्याज आहेत किंवा ती जी विमान तयार करणारी बोईंग कंपनी आहे त्यांना त्यांचे जे तांत्रिक जे दोष असतील किंवा विमानात जे तांत्रिकदृष्ट्या बदल करायला पाहिजे असं होते जे केले नसतील ते झाकण्यासाठी असं करतायत का, ही एक शंका आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर ते जे इमर्जन्सीची चेकलिस्ट करतात की जो विमान कंपनीनी आणि इतर जे पायलट्स असतात त्यांनी मिळून जे करायला पाहिजे त्याच्यात काही इश्यूज असतील का, हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. आणि मुख्य इश्यू म्हणजे हा जो रिपोर्ट आहे आत्ता बाहेर जो आलेला तो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, 1 महिन्यात तो तयार केलेला आहे. असं जर म्हणतात की ही जी अहमदाबादला जे विमान अपघात झाला ती एक जगामध्ये अशा प्रकारची घटना कधी झालेली नाही आहे, हे अत्यंत अघटित अशी घटना असेल, तर अशा अघटित झालेल्या घटनेवर जेव्हा बाकीचे काही आत्तापर्यंत ऑब्व्हियस अशी उघड असं काहीच पुरावे किंवा काही माहिती मिळत नाही आहे, अशा परिस्थितीत 1 महिन्यातल्या बाहेर आलेल्या माहितीवरच्या अतिशय फक्त छोट्या अशा 2 वाक्यांवर एक कन्क्लुजन करणं आणि ते माध्यमांमध्ये पसरवणं आणि पायलटच्या वैयक्तिक आयुष्यावर असे ताशेरे ओढणं हे बरोबर नाही आहे. आत्तापर्यंत या अहमदाबादच्या विमान अपघाताबद्दल जी काही माहिती समोर आली आहे, जे काही आरोप प्रत्यारोप बघतोय, जे काही खरे खोटे नरेटिव्ज तयार करतायत माध्यमांमध्ये, त्याच्यावरनं 2 गोष्टी मला जाणवलेल्या आहेत. एक म्हणजे ह्या प्रकरणाबद्दल ही जी घटना झाली, अपघात झाला आहे विमान अपघात, त्याचं खरं कारण जे आहे ते बाहेर येईल की नाही याच्याबद्दल मला दाट शंका येते आहे. कारण याच्यात इतकी गुंतागुंत आहे आणि इतकं राजकारण चालू झालेलं आहे. नुसतंच विमान कंपनी आणि विमान तयार करणारी कंपनी यांच्यातच नव्हे तर आंतरदेशीय राजकारण इतकं चालू झालेलं आहे की याच्यातनं खरं कारण बाहेर याचं कारण मला जरा शंका वाटते. हे एक. दुसरं, एव्हिएशन सायकॉलॉजी म्हणजे विमान यंत्रणेमधली मानसिकता हा जो विषय आहे याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती करून घ्यायची गरज मला जाणवलेली आहे.
हा विषय या विषयावर बरेच रिसर्च पेपर्स झालेले आहेत, बरीच पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. आणि या एव्हिएशन सायकॉलॉजीमध्ये पायलट्स आणि विमान कंपनीत काम करणारी लोक तसंच पॅसेंजरची मानसिकता याच्याबद्दल अभ्यास आणि त्याच्याबद्दल सूचना, त्याच्याबद्दल गाईडलाईन्स केलेल्या आहेत. तर याच्याबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज आपल्याला पुढे बघायला मिळतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.